हिवाळ्यातच मुलं जास्त आजारी का पडतात आणि ते आजारी पडू नये म्हणून त्यांची काळजी कशी घ्यायची असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिवाळा हा ऋतू थोड्या मोठ्यांचा आवडता ऋतू आहे, पण थंडी सोबतच येतात सर्दी, खोकला, फ्लू, पोटाचे आजार. CDCच्या अहवालानुसार शाळेत मुलांच्या गैरहजेरीचं सर्वात मोठं कारण सर्दी आणि खोकला आहे. नमस्कार, मी डॉक्टर जागृती निकम, नवजात शिशु तसेच बालरोग तज्ञ, छत्रपती संभाजीनगर. हिवाळ्यात मुलं वारंवार आजारी पडण्याची 3 मोठं कारणं आहेत. थंडीत प्रतिकारशक्ती कमी होते आणि व्हायरस जास्त काळ टिकतो. घरात सतत राहत असल्यामुळे बंद वातावरणामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. मूल असं सतत आजारी पडत राहिलं तर त्याची भूक कमी होते, झोप बिघडते, चिडचिड वाढते आणि अगदी कधी कधी हॉस्पिटलायझेशन पर्यंत वेळ येऊ शकते. म्हणून या काळात आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची तर पोषणयुक्त आहार द्यावा. यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, हिरव्या भाज्या, आंबट फळे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश असावा. थंडीमध्येही रोज 1 ते 2 लिटर पाणी मुलांनी प्यावे याची काळजी घ्या. योगा, धावणे, मैदानी खेळ यासारखे शारीरिक व्यायाम मुलांची प्रतिकारशक्ती वाढवते. उबदार कपडे, स्वेटर, जॅकेट, कानटोपी, हातमोजे वापरावेत. हात पूर्ण 20 सेकंद धुणे, खोकताना, शिंकताना रुमाल किंवा मास्क तोंडासमोर धरणे. मुलांनी 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्यावी आणि त्वचा कोरडी पडू नये म्हणून योग्य प्रमाणात मॉइश्चरायझरचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण. फ्लू आणि न्यूमोकोकल लसी ह्या 6 महिन्यांवरील सर्व मुलांसाठी विशेषतः सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये देणं गरजेचं आहे. आणि खबरदारी घेऊनही मुले जर आजारी पडतच असतील तर काय करावं? ताप 100 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत असेल, श्वास घेण्यास त्रास, भूक कमी, अति जुलाब, लघवी कमी होत असेल किंवा कफ वाढला असेल, थुंकीमध्ये जर कफाचे प्रमाण वाढले असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलांना हायड्रेट ठेवण्यासाठी त्यांना द्रव पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट करा, जसे की नारळ पाणी, लस्सी, ज्यूस. आणि वातावरण उबदार ठेवण्यासाठी हीटरचा वापर करा. या काळामध्ये AC शक्यतो टाळावा. सायनसचा तसेच कफचा त्रास कमी करण्यासाठी स्टीम द्यावी. थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे वापरावे. हलका पोषणयुक्त आहार जसे की सूप, पालेभाज्या, उसळी, द्रव आहार द्यावा. फळांपासून प्रतिबंध नाही. केळी, द्राक्ष, सीताफळ हे फळे सुद्धा तुम्ही आजारपणात देऊ शकता. परंतु छाती शेकणे, नाक कानात विक्स टाकणे, गरम तेल टाकणे असले अघोरी उपाय टाळावेत. हिवाळा खूप सुंदर असतो, पण योग्य काळजी घेतली तर तुमचं मूल संपूर्ण हंगामात निरोगीपणे चमकत राहतं. बाल आरोग्याच्या आणखी माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.